नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावरे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या एका विशेष लेक्चरमध्ये मनापासून स्वागत करतो आहे। आणि आजचं जे लेक्चर असणार आहे लक्षात ते खास करून जास्त विशेष असणार आहे। जे असणार आहे कुठल्या तर जे काही विद्यार्थी SSC GDचे अभ्यासक्रम करतात किंवा SSC GDच्या परीक्षेचा जे विद्यार्थी अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचं लेक्चर हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत, कारण जसं की लास्ट एक दोन वर्षापासून बघा तुम्हाला माहीत असेल की SSC GDची जी एक्झाम आहे ती आपली मराठी भाषेतून देखील एक्झाम कंडक्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। मग त्याच अनुषंगानं हे आजचं लेक्चर आपण डिस्कस करायचं आहे। ते आज खूप महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण आज या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे। आणि तो जो विषय असणार आहे तो म्हणजे कुठला असणार आहे आपलं तर SSC GDची तयारी करत असताना आपण कोणत्या भाषेतून ह्या एक्झामची जी तयारी आहे ती आपण केली पाहिजे। कारण जसं की बघा आत्ताच जे म्हणलं आपण लास्ट 2 वर्षापासून ही SSC GDची जी एक्झाम आहे ती मराठी भाषेतून झालेली आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटला तर ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला टोटल आपल्याला माहिती आहे की बघा एकतर पोलीस भरती करणारे विद्यार्थी जास्त वर्ग भरपूर प्रमाणामध्ये आहे। आणि हे जे असणार आहे ते 10वी आणि 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून असणार आहे। कारण ग्रॅज्युएशन नंतरचे जे विद्यार्थी आहेत ज्यांची थोडीशी हाईट फिजिकल फिटनेस जो म्हणतो आपण ज्यांचा प्रॉपर फिट बसत नाही ते विद्यार्थी जर सोडले तर बाकी सर्व विद्यार्थी हे आपले अग्निवीर, पोलीस भरती आणि आपला SSC GD अशा 3 एक्झामचं प्रिपरेशन जे आहे ते करत असतात। मग त्यामध्ये पोलीस भरती असेल किंवा अग्निवीरसाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला कुठे ना कुठे तर मिळतच असते। पण सर्वात महत्त्वाचा जर विषय असणार आहे तो म्हणजे कुठला तर तो असणार आहे SSC GDच्या विद्यार्थ्यांसाठी तो म्हणजे असणार आहे कुठला तर भाषेची निवड कुठली केली पाहिजे आपण। त्याचं रिझन असं कारण बघा जर तुम्ही आता मागील जे गोडे काही मराठी भाषेतून ज्या दिवसापासून एक्झाम झालेले ज्या वर्षापासून झालेले तेव्हापासून या एक्झामकडे येणारे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा पण कल वाढलेला आहे, सोबत अग्निवीर विद्यार्थ्यांचा पण कल वाढलेला आहे। त्याचं रिझन एकमेव असताना की एक्झाम जे आहे ते मराठी भाषेतून झालेले। पण मी या मताचं लक्ष ठेवा की SSC GDची जर तुम्हाला एक्झामची तयारी करायची असेल तर तुमची जी भाषा आहे लक्षात ठेवा जे एक्झाम प्रिपरेशन जे आहे ते फक्त आणि फक्त हिंदी भाषेतूनच झालं पाहिजे। त्यासाठी भरपूर कारण आहेत। त्याचं रिझन सर्वात महत्त्वाचं आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत। आणि आजचं लेक्चर महत्त्वाचं का आहे याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूया। ज्याच्यामध्ये बघा कारण मराठीतून झाले म्हटल्यानंतर आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असं वाटलं जातं की जो लेवल आहे जी डिफिकल्टी लेवल आहे आपल्या स्टाफ सिलेक्शनच्या SSC GDची एक्झामची ती पण थोडीशी कमी होऊ शकते असा जो समज आहे तो देखील विद्यार्थ्यांना झालेला असेल किंवा तुम्हाला वाटू शकतं की एक्झामची जी लेवल आहे ती कमी होऊ शकते। पण लक्ष ठेवा टोटल आपल्याला जसं माहिती आहे की आपल्याला टोटल 4 विषय जे आहेत ते आपल्याला या SSC GDच्या मध्ये विचारले जातात। ज्याच्यामध्ये पहिला जो आहे तो बघा आपला गणित विषय जो आहे तो विचारला जातो। त्यानंतर दुसरा जर आहे बघा एक थोडासा ओव्हरव्ह्यू बघायचा आपल्याला, डिटेल आपण सिलेबसमध्ये जायचं नाही आहे इथं। तर दुसरा जो आहे तो बुद्धिमत्ता आपला विषय आहे। तिसरा जो आहे तो आपला GS आणि GK सब्जेक्ट आहे। आणि चौथा जो आहे तो आहे आपला कुठला तर हिंदी भाषा। ठीक आहे, तर असे हे टोटल 4 विषय जे आहेत ते आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात बरोबर। मग मराठीतून जरी भाषा लक्षात ठेवा एक्झाम जे प्रिपरेशन जे आहे ती झाली असली पण हा जो हिंदी भाषेचा जो काय सब्जेक्ट जो विषय आहे जे काही आपले 20 मार्काचे आहेत हे तुम्हाला इथं फक्त आणि फक्त हिंदी भाषेतूनच विचारले जातात। आयदर हिंदी किंवा इंग्लिश, इथं तुम्हाला मराठी व्याकरण कुठेही विचारलं जात नाही। मग राहिलेला जो काही आपले हे जे 3 विषय आहेत हे फक्त आपल्याला कुठं रे तर मराठी भाषेतून आपल्याला विचारले जातात बरं। हा थोडासा चेंज झालेला आहे। मग असं जरी झालं असलं तर लक्षात ठेवा इथं सर्वात महत्त्वाचं जो काही गोष्ट असणार आहे ती म्हणजे जसं आत्ता म्हटलं मी तुम्हाला जर वाटत असेल की डिफिकल्टी लेवल कमी होईल थोडंसं एक्झामची काठण पातळी 100% कमी होणार आहे मला एक्झाम द्यायला सोपं जाईल तर लक्षात ठेवा हे जे काही तुमचे जे समज आहे लक्षात ठेवा ते फक्त आणि फक्त ते मी तर म्हणेन गोड गैरसमज आहे तुमचे। असं कुठंही त्याचा मराठी भाषेचं जर झालं असलं तरी त्याच्या एक्झामच्या काठणी पातळीवरती तुमचा कुठल्याही पद्धतीनं फरक त्या एक्झामवरती आजपर्यंत झालेला नाही। ज्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट व्हायचे त्याच पद्धतीने एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते। इथं तुम्हाला कुठलाही पेपर सोप्पा किंवा या पद्धतीने कॅटेगरीमध्ये कधीही विचारला जाणार नाही। मग आता जे म्हणतोय की आपण ही जी गोष्ट आहे की हिंदी भाषेतच का करावी मग तो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की असं का असेल कारण मराठीतून जर झालेल्या मग आपल्याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे। मग त्यामध्ये आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टी डिस्कस करू आपण याच्या लेक्चरमध्ये की बाबांनो का म्हणतोय मी त्याचं रिझन काय असणार आहे महत्त्वाचं। आणि त्यामधला जो पहिला पॉईंट आपल्याला चर्चा करायचा आहे बघा तो म्हणजे असणार आहे कुठला माझा तर तो असेल सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो माझा अभ्यासक्रम। अभ्यासक्रम म्हणजे कुठला तर सिलेबस जो की मला SSC GDसाठी अभ्यास करायचा तो सिलेबस जो आहे तो जर मी हिंदी भाषा निवडली किंवा मराठी भाषा निवडली तर काय परिणाम होणार आहे आणि काय काय गोष्टींचा फायदा मला होणार आहे। मग त्यामध्ये पहिला जो जसं म्हटलं बघा सिलेबस आणि सिलेबस म्हटलं तर आपल्याला हे 4 सब्जेक्ट आहेत बरोबर। मग ज्याच्यामध्ये बुद्धिमत्तांची जी केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही कारण
जे काही तुम्ही पोलीस भरतीला शिकता असा किंवा पोलीस भरतीला जे काही अभ्यास करता असा, मग ते बुद्धिमत्ता असेल किंवा GS-GKचा पार्ट असेल, तर तो ॲज इट इज तर अजिबात नाही आहे, बिलकुल आपला SSC-DGचा सेम सिलेबस नाही आहे, लक्षात ठेवा. जो की तुम्ही बुद्धिमत्ता शिकतायसा, जे की पोलीस भरतीचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा SSC-GDचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, जर तुम्ही बुद्धिमत्ता विषय शिकत असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या बुद्धिमत्ताच्या विषयात तुम्ही पोलीस भरती पण देऊ शकतो आणि स्टाफ सिलेक्शन पण देऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे, लक्षात ठेवा. म्हणजे चुकीचा एक भ्रमच आहे तो तुमचा, असं कधीही होणार नाही. किंवा दोघांचा पॅटर्न विचारण्याची पद्धत लक्षात ठेवा, पोलीस भरतीला वेगळी आणि SSC-GDला वेगळे. त्यामुळे आणि GS-GKचा जो पण काही पार्ट आहे इथं पण लक्षात ठेवा, जो काही GSचा जो पार्ट आहे आपला जनरल नॉलेजचा जो GKचा जो पार्ट आहे तो GDसाठी जो चालू होतो बौद्ध किंवा महावीर ह्या इथून जो इतिहास आहे तिथून क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात SSC-GDमध्ये. पण जर तुम्ही पोलीस भरतीला म्हटला तर तुम्हाला कुठेही बौद्धांचा किंवा महावीर, जैन, अशोक सम्राटाचा जो काही कालावधी आहे तिथून किंवा हडप्पा संस्कृतीचा जो इतिहास आहे तो कुठल्याही इतिहासावरच्या प्रश्न जे आहेत ते पोलीस भरतीला विचारले जात नाहीत, पण आपल्याला SSC-GDमध्ये विचारले जातात. त्यामुळे GS आणि GKमध्ये पण थोडाफार फरक आहे जर तुम्ही SSC-GD करत असेल तर, ठीक आहे. पण जे काही व्हॅरिएशन जे म्हणतो ह्या दोन विषयामधलं बुद्धिमत्ता आणि GS-GK ते जास्त प्रमाणामध्ये नाही आहे, जास्त मॅटर करेल तुम्हाला. आणि हिंदी भाषेचा तर कुठेच काही संबंध नाही आहे. आणि जास्त करून हिंदी जे व्याकरण आहे ते शिकवणारे क्लासेस पण लक्षात ठेवा, तुम्ही बघू शकता की हिंदी व्याकरण जिथं चांगल्या पद्धतीनं किंवा प्रॉपर शिकवलं जातं असे क्लासेस किती झाले, किंवा अशा ठिकाणी तुम्ही कुठं क्लास जर जॉईन करत असेल तर तिथं खरंच ही हिंदी व्याकरण शिकवलं जातं का, जर तुम्ही मराठी भाषा सिलेक्ट करत असेल तर. पण ह्याच्या उलटं जर तुम्ही हिंदी भाषा जर निवडली, लक्षात ठेवा, तर प्रॉपर जे काही तुमचं सिलेबस जो काही तुम्ही शिकणार आहे तो एक तर तुमचा बुद्धिमत्ता ॲज पर GDच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला शिकवला जाणार आहे. सोबतच जो काही GS-GKचा जो पार्ट आहे जो की आपल्याला स्टाफ सिलेक्शनमध्ये GS-GK जे विचारलं जातं तेच तुम्हाला तिथं टीचिंग केलं जाणार आहे. पण जर तुम्ही मराठी भाषा निवडली आणि काय असं तुम्हाला मार्गदर्शनही केलं जाईल की पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला SSC-GDचा जो अभ्यासक्रम आहे तो देखील तुमचा कव्हरअप होऊन जाईल. पर लक्षात ठेवा, जर तुम्हाला असं कोण सांगत असेल तर माझं सरळ म्हणणं आहे ती तुमची लक्षात ठेवा फसवणूक केली होणार आहे. आणि ती 100% फसवणूक जी केली जात आहे तुमची ते तुम्हाला रिअलाईज होणार आहे ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाशील त्याच वेळी. जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींचा खुलासा अजिबात होणार नाही की मी जो काही सिलेबस शिकलो, जो काही मी अभ्यासक्रम शिकलो तो ॲज पर खरंच एक्झाम ओरिएंटेड जे टीचिंग जे म्हणतो आपण, जे की मी कायम म्हणत असतो बघा, किंवा आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण जे की मी कायम म्हणत असतो की एक्झाम ओरिएंटेड ज्या काही गोष्टी आहेत लक्षात ठेवा ते तुमचं अभ्यासक्रम त्या पद्धतीचं तुमचं टीचिंग होतं आहे का. मग हा प्रॉब्लेम होणार आहे जर तुम्ही मराठी भाषा जर निवडली तर. मराठी भाषा झाल्या म्हटल्यानंतर तुम्ही बॅच कुठलीही लावू शकता. जर पोलीस भरतीची बॅच जॉईन केली आणि जर तुम्ही त्यामधून जर SSC-GDची प्रिपरेशन करत असेल तर त्यामधून लक्षात ठेवा एक्झाम ओरिएंटेड जे टीचिंग आहे ते तुमचं कधीच होणार नाही आहे, कारण दोघांचा पॅटर्न खूप वेगवेगळा आहे. आणि यामध्ये सगळ्यात जास्त मॅटर करणार आहे तुम्हाला तो म्हणजे कुठला, हा गणित विषय. कारण तुम्हाला माहीत असेल की ज्या पोलीस भरतीचं गणितचा अभ्यासक्रम आणि SSC-GDचा गणिताचा अभ्यासक्रम या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. साधं सिंपल एक स्टेटमेंट वापरतो मी तुमच्यासाठी, त्यामधून तुम्हाला 100% ती गोष्ट समजून जाईल. एक सिंपल स्टेटमेंट आहे बघा, सिलेबस गणिताच्या बाबतीमध्ये जिथं लक्षात ठेवा पोलीस भरतीचं जो काही लेवल आहे, डिफिकल्टी लेवल जे म्हणतो आपण, जिथं पोलीस भरतीची संपते तिथून आपला जो SSC-GDचा जो ॲक्च्युअल पेपर आहे गणिताचा तो आपला चालू होतो, लक्षात ठेवा. मग हे जे स्टेटमेंट आहे हे एकदम महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. यामधून तुम्ही समजून घ्यायचं की मला सांगायचं काय, म्हणजे हायेस्ट लेवलचे जे क्वेश्चन्स पोलीस भरतीला जिथे येऊन थांबतात, मग तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा पेपर काढा आणि त्यानंतर तिथून जे थांबण्याची जी लेवल आहे लक्षात ठेवा तिथून आपल्या SSC-GDचे पेपर जे आहे ते चालू होतात. मग नॉर्मल जरी क्वेश्चन तुम्ही सोडवला तर तो लक्षात ठेवा पोलीस भरतीला तो मीडियम आणि डिफिकल्टीच्या कॅटेगरीचा क्वेश्चन्स तुम्हाला वाटेल. मग अशा पद्धतीचा सिलेबस, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम जो की मला SSC-GDचं एक्झाम क्रॅक करण्यासाठी उपयोगाला होईल तो सिलेबस तुम्हाला त्या मराठी भाषेतून घेतला जाणार का. मग हा सर्वात मोठा सवाल आहे, लक्षात ठेवा. आणि या गोष्टी जसं तुम्हाला म्हटलं की एक्झाम ओरिएंटेड जो काय अभ्यासक्रम आहे, एक्झाम ओरिएंटेड जो सिलेबस आहे तो जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर कुठं मिळत असेल तरच तर लक्षात ठेवा जी की एक्झाम आहे ते तुम्ही 100% क्रॅक करू शकतायसा. आणि ही जी चर्चा आपण आज करणार आहे ते ह्यासाठी असणार आहे की तुम्ही जो काय अभ्यासक्रम करतायसा, जो जिथं तुम्ही काहीतरी पे करतायसा कोणत्या तरी क्लाससाठी, किंवा तुम्ही जो काय वेळ देतायसा स्वतःचा ती एक्झाम तुमचं जे आयुष्य जे काही सेटल करायचं आहे त्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण एक वर्ष
इमॅजिन करा तुम्ही जर 1 वर्ष अभ्यासक्रम शिकला, सिलेबस शिकला असा मराठी भाषेतून आणि एक्झामला गेल्यानंतर जर तुम्हाला जसं आता 2024ला जी काही 2025ला आपली जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी SSC GDची एक्झाम झाली होती आणि त्या लेवलचा जर पेपर राहिला तुमचा, खास करून मॅथ्स हा सेक्शन, तर लक्षात ठेवा तुम्ही जो अभ्यासक्रम शिकलायचा, जो सिलेबस शिकला, त्या बेसिसवर तुम्ही ते एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता का, ह्याचा विचार तुम्ही करणं फार गरजेचं आहे. आणि जर करत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही जे काही टीचिंग घेतायसा किंवा तुम्ही जे काही शिकतायसा ते कुठं तर तुमचं सार्थक होणार आहे. पण जर ह्या गोष्टी जर तुम्हाला नाही मिळाल्या आणि एक्झामला गेल्यानंतर जर सरप्राईज मिळाले की जो सिलेबस तुम्ही शिकलासा आणि जो पेपरला जे काय मला आलं, जो काय पॅटर्न मला आला, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा तुमचं जर सरप्राईज मिळाला तर तुमचं ते 1 वर्ष वाया जातं. आणि लक्षात ठेवा ते 1 वर्ष वाया जात नाही, तुम्ही दिलेला वेळ वाया जातो, तुम्ही दिलेले पैसे सगळे वाया जातात तुमचे आणि तुम्हाला परत शून्यातून सुरुवात करावी लागते. आणि म्हणजेच काय तुमचं पुढचं देखील 1 वर्ष परत पुन्हा एकदा तुमचा विनाकारण वेळ वाया जातो. आणि SSC GDच्या बाबतीमध्ये ही रिस्क आपण अजिबात घेऊ शकत नाही, कारण ऑलरेडी आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं बघा, तुम्ही जर 1 वर्ष जर लेट केलं तुमच्या सिलेक्शनसाठी तर आपल्याला माहिती आहे की स्टाफ सिलेक्शनमध्ये कमीत कमी माझा 5.5 ते 6 लाख रुपयांचा लॉस होणार आहे. कधी जर तुम्ही 1 वर्ष कालावधी लेट केला सिलेक्शनसाठी, 1 वर्षामध्ये चिटकला तर तो नॉर्मल टाईम पिरियड आहे, लक्षात ठेवा 1 ते 2 वर्ष मॅक्स, ह्याच्यापेक्षा जास्त वेळ SSC GDची एक्झाम काढण्यासाठी कुठेही लागत नाही. त्यामुळे खास करून तुम्हाला काळजी घ्यायची ह्या गणित विषयासाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जी काही डिफिकल्टी लेवल आपल्याला SSC GDला पडते तशा पद्धतीचा अभ्यासक्रम आपल्याला तिथं शिकायला मिळतो का, मग ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही मराठी भाषेतून निवड करत असाल तर लक्षात ठेवा त्या पद्धतीचं तुम्हाला ॲटमॉस्फिअर मिळालं पाहिजे, प्लस त्या पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्हाला गणित विषयाचा शिकवला गेला पाहिजे, तरच त्या मराठी भाषेत जे काही सिलेक्शन करतायत ते तुम्हाला उपयोगी पडेल. ह्याच्या उलटं जर तुम्ही हिंदीच भाषा निवडली, लक्षात ठेवा तर हिंदी भाषेमध्ये सोर्सेस भरपूर आहेत, ज्याच्यामध्ये दुसरा पॉईंटच आपण तो चर्चा करायचा आहे की आता अभ्यासक्रम जो काय सिलेबस मी जो काय शिकतोय, लक्षात ठेवा त्यामध्ये गणित विषयाचे सोर्सेस काय काय असले पाहिजेत. म्हणजेच कुठला तर आपण सोर्सेस म्हणू किंवा स्टडी मटेरियल म्हणून आपण त्याला सगळ्यात योग्य शब्द म्हणू शकतो आपण की स्टडी मटेरियल. आणि हे स्टडी मटेरियल जास्त करून मॅटर करणार आहे तुम्हाला ह्या गणित विषयालाच. आणि इमॅजिन करा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेमधून काय केलं रे तर अभ्यासक्रम निवडलेला आहे आणि तो तुम्ही SSC GDचा प्रिपरेशन चालू केलं, तुमचा सिलेबस संपला, तुम्ही बॅच कुठली तर ऑनलाईन घेतली असेल किंवा ऑफलाईन जॉईन केली असेल, तिथला सिलेबस तुमचा संपला आणि आता तुम्हाला गरज आहे की तुम्हाला स्वतः स्टडी करायचं आहे. मग आता स्वतःला स्टडी करायचं म्हटल्यानंतर एक तर तुमच्याकडे पुस्तक पाहिजे असेल किंवा पुस्तकासोबत काहीतरी नोट्स पाहिजेत. मग ज्यावेळी तुम्हाला पुस्तक आणि नोट्स पाहिजे असतील आणि पण जर तुम्ही भाषा जर मराठी निवडली असेल तर त्यावेळी लक्षात ठेवा मार्केटमध्ये SSC GDचं मराठी भाषेमधून ट्रान्सलेट केलेलं कुठलंही पुस्तक सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. जिथं बाबा एक फुल टायटल मिळेल तुम्हाला की हां हे पुस्तक आहे जिथं ॲक्च्युअल आपल्याला SSC GDचे पेपर मराठी भाषेतून मिळालेत, असं एकही पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. नोट्स तर खूप लांबच्या गोष्टी आहेत. मग जर माझ्याकडे जर ते सोर्सेसच नसतील की बाबा ज्या डिफिकल्टी लेवलच्या एक्झामचे प्रिपरेशन मला करायचं आहे त्या लेवलचं जर मार्केटमध्ये ते पुस्तकच अवेलेबल नसेल किंवा ती टेस्ट सिरीजवरती नंतर यायचं आपल्याला किंवा त्या नोट्सच अवेलेबल नसतील तर तुम्ही स्वतःची तयारी कशी करणार आहे. म्हणजे हे असंही लक्षात ठेवा अशी गोष्ट आहे, समजा आपल्याला एखाद्या म्हणजे कार कुठली तरी टेस्ट ड्राईव्ह द्यायला जायचं आपल्याला, कुठल्या तर आपल्या टेस्टिंगचं किंवा आपले 2 व्हीलरचं म्हणा किंवा टेस्ट द्यायला जायचं आहे. समजा कुठली तरी एका गाडी तुम्हाला तिथं टेस्टमध्ये काय अनिवार्य आहे की ही गाडी तिथे घेऊन कन्सिडर करा काहीतरी BMW आपल्याला काय करायचं आहे त्या टेस्टमध्ये आणायची आहे. BMW गाडी असल्याशिवाय तुम्हाला टेस्ट देता येणार नाही आहे. आणि जर इन केस BMW जर मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही आहे आणि त्या गाडीचा आणि टेस्टला तर लांबच्याच गोष्ट आहे. त्या टेस्टला समजा कोणी तर प्रोव्हाइड जरी केले किंवा पण ज्या गाडीचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे चालवण्याचं ती गाडी जर तुमच्याकडे नसेल मग तुम्ही प्रॅक्टिस समजा आपल्या हिरो होंडा स्प्लेंडरवरती केलं, मग तुमचं सगळी काठण पातळी म्हणा किंवा चालवण्याची जी स्टाईल असेल मग किंवा गाडी पळवण्याची जी स्टाईल असेल ती त्या हिरो होंडा स्प्लेंडरच्या लिमिटेडच राहणार आहे. पण ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअली एक्झामला जाणार आहे टेस्ट ड्राईव्हला जाणार आहे तिथं तर तुम्हाला BMW चालवायचे. मग ज्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिस जर करायचं असेल तर तुमचं प्रॅक्टिस BMWवरती पण झालं पाहिजे तरच ती तुम्ही टेस्ट जी आहे ती क्वालिफाय करू शकतायचा. आणि तसंच काहीतरी लक्षात ठेवा हे सिलेबसच्या बाबतीमध्ये होतं ज्यावेळी त्या खास करून ह्या गणित विषयासाठी
म्हणजेच काय, जर तुम्ही जो सिलेबस जो काय शिकणार आहे आपल्याला एक्झाम तर GDची द्यायची आहे, मग त्या पद्धतीने प्रॅक्टिस तुमचं झालं पाहिजे. मग त्या प्रॅक्टिस जर होण्यासाठी तुमच्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल पाहिजे किंवा एखादा नोट्स अवेलेबल पाहिजे तुमच्याकडं, तरच तुमच्याकडे तुम्ही जे आहे ते प्रॅक्टिस जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकता आणि तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. पण जर उलटं, जर तुम्ही हिंदी भाषेतच निवडली असेल तर तुम्हाला सगळे नोट्स अवेलेबल मिळतात. त्यानंतर कुठलेही पुस्तक तुम्ही घ्यायला जावा मार्केटमध्ये, जे की बाबून SSC GDचा पेपर सेटअप जो आहे तो ॲज इट इज तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये हा 100% मिळतो. त्यासाठी तुम्हाला कुठंही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही. मग हा फरक पडतोय जर तुम्ही हिंदी भाषेचं निवड केली तर. ठीक आहे. आणि तिसरा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती आपण बघायची, ती म्हणजे टेस्ट सिरीज. म्हणजेच काय, आता कन्सिडर करूया आपला सिलेबस संपलेला आहे आणि एक्झामचं 1-2 ते 3 महिने आता शिल्लक राहिलेले आहेत मला, जो की हा टाईम पिरियड असेल किंवा आपल्या येणाऱ्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून तुम्ही एक्झामला टेस्ट सिरीज द्यायला चालू करणार आहे. सिलेबस झाला, माझं रिव्हिजन पण झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली आता टेस्ट सिरीज. आणि जसं सेम ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा निवडलेली आहे, आता मराठी भाषा निवडलेली म्हणजे तुम्हाला माहीत असेल की SSC GDची एक्झाम आहे ती आपल्याला ऑनलाईन होते. 1 तास आहे आणि त्या 1 तासामध्ये हे आपल्याला 20-20 मार्क्ससाठी हे 4 विषय विचारले जाणार आहेत. मग आता मराठी भाषा तर निवडलेली आहे, मग तुम्ही कुठेही सर्च मारा, कुठलेही ॲप घ्या, कुठल्याही ॲपवरती SSC GDसाठी मराठी भाषेतून अवेलेबल टेस्ट अशा कुठल्याच नाही आहेत. आणि जरी असल्या, माझ्या लास्ट इयरच्या मागच्या वर्षी बघा माझ्या बघण्यामध्ये ही गोष्ट आली जी तुमच्याशी शेअर करतोय मी आता. तो आपल्याला माहिती आहे की टेलिग्रामवरती बघा बरेच चॅनल्स आहेत, त्या एका चॅनलवरती SSC GDची ऑफलाईन एक टेस्ट सिरीज कुणी तर अपलोड केली होती. म्हणजे त्या चॅनलचं वगैरे नाव नाही सांगत मी. मग एक एक्साइटमेंट म्हणून मी टेस्ट बनवून ती बघितली आणि त्या टेस्टमध्ये जो पॅटर्न होता बघा, तो फक्त तिथे एक चेंज केला होता त्यांनी, जो की हा हिंदी व्याकरणाचा होता. बाकी हे जे 3 सेक्शन 20-20चे पॅटर्न होतं तिथं, 20ला गणित होतं, 20ला बुद्धिमत्ता होतं, GSGK 20ला होतं आणि हिंदी 20ला होतं. पण हे जर हिंदी साईडला काढलं, हे जे बाकीचे जे 3 विषय होते बघा तिथं, हे तिन्ही विषयाचं जे काही पॅटर्न जो आहे एक्झाम क्वेश्चन्स विचारण्याचा, तो सगळा ॲज इट इज डिक्टो आणि डिक्टो होता पोलीस भरतीचा. म्हणजेच काय, जे काय बघा आपल्याला पोलीस भरतीमध्ये जे काही गणिताचे जे टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, मग ते संख्या या टॉपिकवरती असतील बघा, सरळ हृदयाचे असतील किंवा शेतकऱ्यांच्या त्या डोक्यांची संख्या, पायांची संख्या किंवा ते काय चुकीचे गुण किंवा बरोबर प्रश्न सोडवला तर, या टाईपचे जे शाब्दिक उदाहरणं आहेत, हे शाब्दिक उदाहरणं देखील त्या टेस्टमध्ये इन्क्लूड केले होते. मग तुम्हाला माहीत असेल की असलं आपल्या SSC GD तर कधीच आणि कुठं पण विचारलं जात नाही. सेम ह्या बुद्धिमत्तेमध्ये आला तर बघा तिथं कॅलेंडर, म्हणजे आपल्या कॅलेंडरवरती विषय किंवा घड्याळावरती क्वेश्चन्स विचारले होते, त्यानंतर दिशेवरती क्वेश्चन्स विचारले होते, जे की हल्ली ह्या आपल्या SSC GDच्या ॲक्च्युअल पेपरमध्ये आपल्याला ह्याच्यावरती कुठलाही प्रश्न विचारला जात नाही आहे. आणि GSGKचा जो पॅटर्न होता तो पण सेम बघा पोलीस भरतीचाच होता. मग इमॅजिन करा, अशी एखादी टेस्ट समजा एखाद्या विद्यार्थ्याने दिली तर त्याला, म्हणजे जो नवीन आहे, जो की SSC GDचा अभ्यास करतोय, त्याला काय भ्रम होणार रे की बाबांनो मला जे एक्झाम स्ट्रक्चर आहे ते या पद्धतीचं आहे आणि तो त्या पद्धतीने प्रॅक्टिस करत राहणार. आणि ज्यावेळी तो ॲक्च्युअली एक्झामला गेल्यानंतर मग त्याला रिअलाईज होईल की यार मी ज्या काय टेस्ट दिल्या आणि ही जी टेस्ट आहे हिथं तर दोघांचा आपापसात काही संबंधच नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी काय गोष्ट आहे बघा, आपल्याला माहिती आहे की SSC GDची जी काय एक्झाम आहे ती मला कशी रे तर ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट करायची आहे. आणि जर लक्षात ठेवा, तुम्ही जे प्रॅक्टिस आहे, ज्या काय तुम्ही टेस्ट देणार असेल, त्या टेस्ट जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं सोडवत असेल, लक्षात ठेवा, तर जी काय तुम्ही टेस्ट सिरीज देतायसा, ज्या काय टेस्ट प्रॅक्टिस करतायसा, याला काहीही अर्थ राहणार नाही. कारण लक्षात ठेवा, ऑफलाईन एक्झामचं कंडक्ट करणं आणि ऑनलाईन एक्झाम देणं यामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे जमीन आसमानाचं काय अजून काहीतरी मोठं असेल तर तेवढा फरक लक्षात ठेवा या 2 कन्सेप्टमध्ये. मग जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीचं प्रॅक्टिस करतायसा आणि एक्झामला ऑनलाईनला जाणार असेल तर लक्षात ठेवा त्याचा काहीही संबंध नाही, तो मिळच, ते टाईम मॅनेजमेंटच तुमचं प्रॉपर होणार नाही आहे. आणि याच्या उलटं जर समजा तुम्ही हिंदी भाषाच निवडली तर लक्षात ठेवा, हिंदी भाषेतून अवेलेबल टेस्ट सिरीज तुम्हाला कुठंही आणि कधीही मिळून जाते, ती पण सगळ्यात लोवेस्ट प्राईजमध्ये. आणि इथं तुम्हाला ऑफलाईन टेस्ट मिळत नाही तर ऑनलाईन सगळ्या टेस्ट सिरीज मिळतात जर तुम्ही हिंदी भाषा निवडली तर. मग ह्याचे फायदे लक्षात ठेवा. आणि टेस्ट सिरीजचं महत्त्वाचं काय रिझन असणार आहे, कारण जो काही तुम्ही सिलेबस शिकता, लक्षात ठेवा, जोपर्यंत ह्या टेस्ट सिरीजचं जो काही तुमचं प्रॅक्टिस होत नाही चांगल्या पद्धतीनं, म्हणजेच काय टेस्ट सिरीज जो 1 तासाचं जे मॅनेजमेंट आहे की त्या पद्धतीनं कोणता सेक्शन पहिल्यांदा घ्यायचा, कोणता सेक्शन लास्टला घ्यायचा, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फक्त आणि फक्त त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातूनच कळतात. आणि तुम्ही फक्त अभ्यास केला, टेस्ट सिरीजचं प्रॅक्टिसच केलं नाही, लक्षात ठेवा, तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते खूप लांबची गोष्ट राहणार आहे. तुम्ही फक्त एक्झामला जाशीला, कुठंतरी 30-40 प्रश्न सोडवणार आणि तुम्ही माघार येणार.
आणि हे तर आपल्याला करायचं नाही. तुम्ही जो काय वेळ देत असा, जो काय आपण पे करतो त्या गोष्टीसाठी, क्लासेससाठी, त्यामधून एकच गोष्ट सार्थक झाली पाहिजे, ती म्हणजे कुठली, तर तुमचं जे सिलेक्शन आहे ते झालं पाहिजे. मग ते सिलेक्शन व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, SSC GDसाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे कुठली, तर तुमच्या जे अभ्यासक्रमाची जी भाषा आहे लक्षात ठेवा, ती कंपल्सरी हिंदीच असली पाहिजे. हिंदी किंवा इंग्लिश म्हणू शकतो आपण, कारण जास्त करून आपले आता 12वी म्हणल्यानंतर जास्त करून विद्यार्थ्यांना हिंदी सोपं वाटतं, त्यामुळे मी हिंदीला प्रायोरिटी देतो आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश सोपं वाटते त्यांनी इंग्लिश जरूर घ्या, जेणेकरून तुमचं जे ज्या पद्धतीनं तुमचा अभ्यासक्रम झालेला आहे 10वी आणि 12वीचा, त्या पद्धतीची जी लेवल आहे किंवा जी भाषा आहे ती तुम्हाला सोपी झाली पाहिजे. त्यामुळे हिंदी भाषा शक्यतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोपी वाटते, त्यामुळे मी हिंदीला प्रायोरिटी देतो तुम्हाला. पण काहीही झालं तरी लक्षात ठेवा, जर SSC GDचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असेला तर मराठी भाषा तिथं अजिबात निवडू नका. त्याचे तोटे जे आहे ते तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर रिअलाईज होतील, लक्षात ठेवा. पण जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला, वेळ जाण्याआधी नेहमी आपल्याला शहाणं व्हायचं आहे. कुठंतरी ठेच लागायची वाट अजिबात बघायची नाही. जर कोणतरी काहीतरी सांगते, लक्षात ठेवा, त्याच्या मागचं लॉजिक जे आहे ते तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा, की खरंच ह्या गोष्टी ज्या आपण ज्या आता चर्चा केली, ह्या खरंच या गोष्टींचा परिणाम माझ्या एक्झामवरती होणार आहे का नाही, या गोष्टीचा तुम्हाला विचार करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण इमॅजिन करा, नाही तर तुम्ही 1 वर्ष वाया घालवलं, तुमचं अभ्यासक्रम मराठीतून शिकला, टेस्ट सिरीज कुठली तरी एखादी ऑफलाईन जॉईन केली तुम्ही, आणि सिलॅबस स्ट्रक्चर जे आहे ते सगळं पोलीस भरतीचं आहे, आणि एक्झामला ज्यावेळी तुम्ही गेलायसा अचानक पेपर सडन येणार आहे ऑनलाईन कम्प्युटरवरती, आणि तिथं वाचन करून सोडवायचं आहे, टिक करायचं आहे. मग अशा जर करत इमॅजिन करा, ह्या गोष्टी जर तुम्हाला सहन कराव्या लागल्या, लक्षात ठेवा, तर तुमचा विनाकारण तुमचं 1 ते 1.5 वर्ष वाया जातं. आणि त्यानंतर परत तुम्हाला शून्यातनं परत तुम्ही भाषा बदलणार, परत तुम्ही हिंदी भाषा निवड केली तर परत पहिल्या शून्यापासून तुमचं काम चालू होतं. म्हणजे परत एकदा सिलॅबस शिकायला लागणार, परत तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायला लागणार, त्याचं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. मग त्यासाठी आधीच वेळेच्या आधी शानेवा नोटिफिकेशन आपली जी बघा डिसेंबर महिन्यामध्ये आपली येणार आहे, आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याला एक्झामला सामोरं जायचं आहे. मग जवळजवळ आपल्याकडे अजून 7 ते 8 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे एवढा काय टाईम पिरियड सफिशियंट आहे, लक्षात ठेवा, ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी. फक्त तुम्हाला त्या पद्धतीचं गायडन्स आणि त्या पद्धतीचा अप्रोच आणि त्या पद्धतीचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच लक्षात ठेवा, जी भाषा आहे सर्वात महत्त्वाची ती तुमची कुठली असली पाहिजे, हिंदी भाषाच तुम्ही जी एक्झाममध्ये आहे ती निवडली गेली पाहिजे. त्याचे फायदे आहे बघा या पद्धतीने. मी तर सरळ असं स्टेटमेंट म्हणेन की जर तुम्ही मराठी भाषा जर निवड करत असेल SSC GDसाठी, तर लक्षात ठेवा तुमचं जे सिलेक्शन जे आहे ते कदापि 1 ते 2 वर्षात अजिबात येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. खूप रेअर विद्यार्थी आहेत, हजारात एखादा विद्यार्थी असेल जे हे काम करेल मराठी भाषेतून नाही, पण त्याचं सिलेक्शन पण जे आहे ते 1-2 वर्षामध्ये झालेलं आहे. खूप हजारातून एखादा विद्यार्थी मिळेल तुम्हाला. पण जर तुम्ही हिंदी भाषा निवडली तर तुम्हाला सोर्सेसला काय प्रॉब्लेम येणार नाही, टीचिंगला काय प्रॉब्लेम येणार नाही, आणि टेस्ट सिरीजला देखील तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा कधीही प्रॉब्लेम येणार नाही आहे जर तुम्ही हिंदी भाषा निवड केली तर. त्यामुळे माझी ॲडवाईस असेल सर्व विद्यार्थ्यांना जे खास करून SSC GDचा अभ्यासक्रम प्रॉपर चांगल्या पद्धतीने करणार आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी माझी एक विनंती असेल की तुम्ही जी काही एक्झाम निवडणार असेल, ज्यावेळी फॉर्म भरत असताना किंवा आत्तापासूनच लक्षात ठेवा, फॉर्म लांबची गोष्ट आहे, जोपर्यंत तुम्ही अभ्यास जे विद्यार्थी नवीन चालू करणार असतील तर सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की तुमची जी चॉईस ऑफ लँग्वेज आहे ती लक्षात ठेवा, ती हिंदीच असली पाहिजे. त्याचे फायदे जसं तुम्हाला म्हणलं आत्तापर्यंत जे आहे ते तुम्हाला त्या पद्धतीनं बघायला मिळते. आणि याच गोष्टीला अनुसरून त्या संदर्भातलं एक पॅम्पलेट तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकतायसा. आता नवीन जी काही SSC GD 2026साठी आपण एक नवीन बॅच जी आहे ती आपण लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये बघा तुम्ही पॅम्पलेटमध्ये बघू शकता ज्या गोष्टी आत्ता आपण शिकल्या, की या आपल्या टोटल सांगली जिल्ह्यामधले बघा प्रॉपर जी SSC GDची घेणारे बॅच जर कुठली असेल तर तो आपला हा एकमेव क्लास आहे जी SSC GDची प्रॉपर बॅच जी आहे ती, आणि खास करून हिंदी भाषेमधून आपण ही जी बॅच आहे ती घेतोय, लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, हिंदी व्याकरण हे प्रॉपर आपण हिंदी भाषेतूनच इथं शिकवलं जातं आहे. सोबतच आपल्या सांगली जिल्ह्यामधला आत्तापर्यंत SSC GDमध्ये सर्वाधिक निकाल असणारा देखील हा आपला एकमेव क्लास आहे. मग याच बॅचसाठी आपलं नवीन ॲडमिशन जे आहे, जो प्रवेश जो आहे तो चालू झालेला आहे, आणि त्या संदर्भातले पॅम्पलेट जे आहे ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघतायचा. आणि बॅचबद्दल संदर्भातले अधिक अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल, मग ते फी स्ट्रक्चर असेल किंवा आपला एक्झामचा कालावधी किती असणार आहे, सोबत तुम्ही रिझल्ट्स पण बघू शकता आपल्या क्लासचे किती आणि कोणाकोणाचे लागले ते. अजून काय माहिती असेल तर जो काय आपला पॅम्पलेटवरचा जो नंबर होता बघा, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या या बॅचबद्दलची अधिक माहिती इथं घेऊ शकतायचा. त्यामुळे आजचं जे लेक्चर आहे बघा ते सर्व विद्यार्थ्यांना, जेवढे विद्यार्थी मित्र जे खास करून आपल्या SSC GDच्या
चा परीक्षेचा जो अभ्यास आहे तो करत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आजच्या सेशनची लिंक जरूर शेअर करा, कारण लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य समजणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, नाहीतर विनाकारण आपले आयुष्याचे 3 ते 4 वर्ष असेच वाया जातील. त्याचं रिझन फक्त एक गोष्ट असणार आहे, ती म्हणजे कुठली, तर त्या एक्झामची भाषा. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला सुरुवातीला अजिबात कळत नाहीत. जसजसं आपलं वेळ वाया जात जाईल तसं आपल्या ह्या गोष्टींना आपल्याला विचार करायला तिथं आपल्याला करावा लागतो की यार मला खरंच एवढा वेळ घालवायची गरज होती का. त्यामुळे विचार करा या गोष्टींचा की खरंच तुम्हाला ज्या गोष्टी आपण चर्चा केल्या त्याचा विचार एकदा नक्की करा की खरंच ह्या गोष्टींचा परिणाम माझ्या सिलेक्शनवरती जर होणार असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा जो लँग्वेजचा जो विषय आहे तो तुम्हाला बदलणं फार गरजेचं आहे. चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. सेशन आवडला असेल किंवा अजून जर काय तुमच्या काही डाऊट्स असतील की सर अजून आमची काही शंका असतील तुमच्या, तर जो आपला नंबर होता त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचे काही डाऊट्स असतील त्या संदर्भात तुम्ही कॉल करून तुमचे जे डाऊटचे जे निरसन आहे ते नक्की करू शकता. ठीक आहे, चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.